मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या सर्व मैत्रिणींच्या मनापासून खूप खूप स्वागत. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असणार आहे की ट्रिपला जायचे. खरंच मला 4-8 दिवसामध्ये ट्रिपला जायचे. ट्रिपला जाण्यासाठी चाललं होतं की कुठले ड्रेस घ्यावे बरोबर आणि मला कुठले छान दिसतील, कारण वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरामध्ये पण भरपूर बदल झालेले असतात. त्यानुसार आपल्याला कपडे निवडावे लागतात आणि कुठं जायचंय, कुठल्या ठिकाणी जायचंय त्यानुसार पण आपल्याला कपडे निवडायचे असतात. तर माझं चाललं होतं की कुठले घ्यावे बाबा कपडे आता. तर आणि असा विचार चालू असताना माझ्या लक्षात आलं कोणी माझ्या मैत्रिणी फिरायला जाणार असतील त्यांनाही हा प्रश्न पडलेला असणार आहे, तर त्यांनाही उत्तर भेटणार आहे. आणि वयाच्या 45 मध्ये कुठला आपल्याला ड्रेस छान दिसतंय आणि कुठला घालायला पाहिजे किंवा कशा टाईपचे ड्रेस आपण घालायला पाहिजे जे आपल्याला छान पण दिसतील आणि त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल पण असू. तर असा मी ड्रेस एक निवडलेला आहे. मला अगोदर तो ड्रेस दाखवते की मी कुठला ड्रेस घालणार आहे आणि नंतर घालून पण दाखवणार आहे. अगोदर ड्रेस दाखवते आणि नंतर घालून देते. सुरुवातीला दाखवते टॉप हा असा आहे माझा मिक्स कॉटन टॉप आहे, कारण कॉटनचे ड्रेस मला खूप आवडते. आणि साधा सिंपल टॉप आहे हा. जास्त याच्यामध्ये टिकली वर्क नाही, गजगज ड्रेस दिसणार नाही किंवा कपड्यांमध्ये जास्त चमक नाही. साधा सिंपल असा टॉप आहे. आता ह्याच्या खाली कुठली पॅन्ट घालायची ते पण मी तुम्हाला दाखवते. तर पॅन्ट पण कॉटनची पॅन्ट आहे. मेन म्हणजे लूज पॅन्ट आहे, जेणेकरून आपण कम्फर्टेबल राहू अशा ड्रेसमध्ये. तर असं मी ड्रेस निवडलेला आहे. तर तुम्हाला तो मी आता घालून दाखवते आणि तुम्ही मला सांगा की मला तो कसा दिसायला. ड्रेस घातलेला आहे आणि मस्त ड्रेस आहे, कम्फर्टेबल ड्रेस आहे. अजिबात फिटिंगचा ड्रेस नाही. कुठूनच तुम्हाला पोट दिसणार नाही किंवा शीट दिसणार नाही, कारण ह्या वयामध्ये थोडं का होईना पोट आलेलं असते, शीट असते. आणि प्रत्येक साईजच्या बायकांना हा ड्रेस छानच दिसल असा ड्रेस मी तर निवडलेला आहे. त्याचबरोबर कॉटनचा असल्यामुळं अजिबात तो फुगी राहणार नाही, आपल्या शरीराला चिटकून हा ड्रेस राहणार आहे. तर ड्रेस मला कसा दिसायला आहे. आणखी दुसरी गोष्ट आहे की मी थोडंसं लांब उभारते अगोदर. ड्रेस तर तुम्ही पाहिलेला आहे की मला कसं दिसायला नाही. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण असा ड्रेस घालतो, आता मी ड्रेस तर घातलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण असा ड्रेस घालतो तर काय घातलं पाहिजे आपण आणि काय नाही घातलं पाहिजे मला ते पण शेअर करायचंय. कारण वयाच्या 45 मध्ये आपण काय काय घालतो आणि काय फॅशन असते ते मला माहिती आहे, कारण मी पण त्याच वयाचे आहे. तर आपल्याला नेहमीसाठी आपल्या हातामध्ये बांगड्या लागतात, टिकली लागते, गळ्यामध्ये मंगळसूत्र लागते, पायात चेन जोडवे असतात. तर अशा ड्रेसवरती तुम्ही हे सगळं घालू शकतात का नाही ते पण मला सांगायचे. आणि तुम्ही नक्की घाला, पण घालण्यामध्ये काय काय बदल करायचे तुमच्याबरोबर मला शेअर करायचे. तर ज्यावेळेस मी चेंज करायच्या अगोदर जो ड्रेस घातला होता त्याच्यावरती हे कानातले होते. रेग्युलर मध्ये आपण असे कानातले घालतो किंवा ह्याच्यापेक्षा दुसऱ्या साईजचे म्हणा किंवा दुसऱ्या आकारचे कानातले घालत असतात. तर सगळ्यात अगोदर अशा ड्रेसवरती असे कानातले अजिबात घालायचे नाही, तर किंवा कुठलेही मोठ्या साईजचे कानातले घालायचे नाही. तर मोठ्या साईजचे म्हणण्यापेक्षा अशा टाईपचे घालायचे नाही. तर तुम्ही असे गोल राऊंडचे रिंग घालू शकतात, खूप मोठे मोठे रिंग भेटतात, तशा टाईपचे तुम्ही रिंग घालू शकतात. आणि तुम्ही हे बघू शकता, हे असे छोटेसे कानातले आहेत, छोटेसे रिंग आहेत, तर ते तुम्ही घालू शकतात. कारण असे किंवा असे छोटे छोटे कानातले सूट होतात की आपल्याला पण काही वाटणार नाही की आपण जास्त काहीतरी फॅशन केली म्हणून. आणि बघा छोटे छोटे कानातले घालून घेतलेले आहेत. आता दुसरा बदल सांगते मी तुम्हाला. जे आपलं मंगळसूत्र असतंय हे एवढं मोठं मंगळसूत्र अजिबात घालायचं नाही. हे साईडला काढून ठेवते. हे अशी छोटी जी मंगळसूत्र येतात, बघू शकता तुम्ही, अशी छोटं मंगळसूत्र कधी घालायचं. बघा तुम्ही बघू शकता छोटंसं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि छोटंसंच मंगळसूत्र छान पण दिसतंय. आणखीन एक गोष्ट आहे, अशा बांगड्या न घालता तुम्ही एका हातामध्ये वॉच पण घालू शकतात आणि एका हातामध्ये ब्रासलेट घालू शकतात. तर ते ब्रासलेट खूप छान दिसतात, खड्याचे ब्रासलेट खूप छान दिसतात आणि नाजूक दिसतंय हातामध्ये. तरी सध्या माझ्याकडे ब्रासलेट नाही, गावाकडे राहिलेलं आहे, तर ते घ्यायचं मी ठरवलेलं आहे माझ्याबरोबर. तर आता तिसरी गोष्ट, आपल्या पायामध्ये जी चेन असते ते पण मला काढून घ्यायची. पॅन्ट घातल्यानंतर चेन छान दिसत नाही. जो माझ्याकडे छोट्या साईजचे आहे ते मी घालून घेणार आहे. आणि चौथी गोष्ट,
जे क्लच आपण लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर असं क्लच अजिबात लावायचं नाही. एक तर तुम्ही केस मोकळे सोडू शकता आणि केस मोकळे सोडून तुम्ही कम्फर्टेबल नसताल तर तुम्ही असं छोटंसं क्लच बघू शकता तुम्ही लावू शकता. कारण मोठं क्लच अजिबात छान दिसत नाही. ज्यांच्या केसांना असं छोटं क्लच बसत नसेल तर त्यांनी जास्तीत जास्त एवढ्या साईजचं क्लच लावू शकतात. ब्लॅक क्लच लावायचं किंवा आपल्या ड्रेसला मॅचिंग असेल ते क्लच लावायचं. तर त्याच्यावरती खडे हे असे नसले पाहिजे कारण ते सूट होणार नाहीत अशा ड्रेसवरती. आणि पाचवी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की लिपस्टिक कधी पण डार्क जरी लावली तरी न्यूट्रलमध्ये जी लिपस्टिक येते ती वापरायची. गुलाबी किंवा डार्क कलर असे कधी वापरायचे नाहीत. आपल्या याच्यानुसार म्हणजे 45 मध्ये जे सूट होते लिपस्टिक त्या लिपस्टिक शेड आपल्याला यूज करायचे. त्याचबरोबर तुमचा स्किन कलर कुठला आहे त्यानुसार चूज करायचे. लिपस्टिक लावून घेतलेली आहे. न्यूट्रल लिपस्टिक आहे नाही म्हणजे कन्सिलर फाउंडेशन असं जास्त वापरायचं नाही. कारण आपण उन्हामध्ये पण आपल्याला फिरायचंय आणि फिरत असताना पूर्ण चेहरा असा पांढरा पांढरा पडतोय ऊन लागून. तर जास्त मेकअप न करता फक्त आपण मॉइश्चरायझर, पावडर, क्रीम आणि लिपस्टिक एवढं जरी यूज केलं तर एकदम सुंदर दिसणार आहे. आणि त्याचबरोबर मला छोटी टिकली पण लावून घ्यायची. पण छोटी टिकली माझी इथं नसल्यामुळं मी आहे ती टिकली ठेवलेली आहे. आणि जर कोणी एवढ्या साईजची टिकली वापरत असेल तरी पण चालते. पण याच्यापेक्षा मोठी टिकली अजिबात ठेवू नका अशा ड्रेसवरती तरी कमीत कमी. तर आणखीन एक गोष्ट आहे की अशा ड्रेसवरती तुम्हाला पर्स कुठली घ्यायची ते पण मला तुम्हाला सांगायचे. तर माझ्याकडे सध्या ही पर्स आहे आणि अशा टाईपची तुम्ही कुठली पर्स घेऊ शकता. बघू शकता की ह्या ड्रेसवरती अशी पर्स किंवा अशा टाईपची कुठली पर्स जी की छोटी असावी जास्त मोठी नसू नये. तर हा लुक मी तुम्हाला दाखवलेला आहे. वयाच्या 45 मध्ये सुद्धा आपण किती सुंदर दिसू शकतो, टापटीप दिसू शकतो आणि प्रेझेंटेबल दिसू शकतो. त्याचबरोबर साधं सिंपल पण कम्फर्टेबल असणं खूप गरजेचं आहे. तर पूर्ण मी लुक रेडी करून दाखवलेला आहे. तर मी हा तुम्हाला लुक करून दाखवलेला आहे फिरायला जाण्यासाठी. तर माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा व्हिडिओ हा तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल किंवा थोडा जरी फायद्याचा वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा. काही कमेंट असतील ते सुद्धा सांगा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही कमेंट्स असतील, जे काही तुमच्या राय असतील ते पण माझ्याबरोबर शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. बाय.